नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या YouTube चॅनलवरती स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 10 जानेवारी. तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आज आपण अभ्यासूया. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, उत्तर प्रदेश सरकारने दृष्टिहीन लोकांसाठी पहिले ब्रेल ग्रंथालय कोठे उघडले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लखनौ या ठिकाणी. उत्तर प्रदेश सरकारने दृष्टिहीन लोकांसाठी राज्यातील पहिले समर्पित ब्रेल ग्रंथालय 4 जानेवारी 2026 रोजी लखनौ येथे सुरू केलेले आहे. तर कोणी केलेले आहे? उत्तर प्रदेश सरकारने केलेले आहे. लखनौ या ठिकाणी पहिले समर्पित ब्रेल ग्रंथालय असणार आहे हे. हे ग्रंथालय लखनौमधील डॉक्टर शकुंतला मिश्रा राष्ट्रीय पुनर्वसन विद्यापीठ येथील स्वामी विवेकानंद मध्यवर्ती ग्रंथालयाच्या पहिल्या मजल्यावर स्थापित करण्यात आले आहे. या ब्रेल ग्रंथालयात 4000हून अधिक ब्रेल पुस्तके उपलब्ध आहेत. या पुस्तकांमध्ये 54 विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाशी संबंधित शैक्षणिक साहित्य समाविष्ट आहे. तसेच ग्रंथालयात 150हून अधिक विद्यार्थ्यांच्या बसण्याची क्षमता असलेला मोठा वाचन कक्षही उपलब्ध आहे. हे ग्रंथालय केवळ विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर बाहेरील दृष्टिहीन व्यक्तींसाठीही सदस्यत्वाद्वारे खुले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे दृष्टिहीन विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक संसाधने उपलब्ध करून देणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे. तर बघा, उत्तर प्रदेश राज्य सरकारने दृष्टिहीन लोकांसाठी राज्यातील पहिले समर्पित ब्रेल ग्रंथालय हे लखनौ या ठिकाणी सुरू केलेले आहे. लखनौमधील डॉक्टर शकुंतला मिश्रा राष्ट्रीय पुनर्वसन विद्यापीठामध्ये. नेक्स्ट आहे, नुकतेच डॉक्टर माधव गाडगीळ यांचे पुण्यात वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले. ते कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्यावरण तज्ज्ञ. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. भारतातील ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ, अभ्यासक आणि लेखक डॉक्टर माधव गाडगीळ यांचे 7 जानेवारी 2026 रोजी पुण्यात वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले. ते भारतामधील आधुनिक पर्यावरणशास्त्राचे जनक मानले जात होते. पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे त्यांना पश्चिम घाटाचे रक्षक म्हणूनही ओळखले जात होते. केंद्र सरकारने 2010 मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ समितीची स्थापना केली होती. या समितीने सादर केलेला गाडगीळ समिती अहवाल पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक आणि वादग्रस्त ठरलेला होता. डॉक्टर गाडगीळ यांनी पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर ही संकल्पना मांडलेली होती. तसेच बघा, त्यांनी बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेसची स्थापनाही केलेली होती. त्यांच्या कार्यासाठी त्यांना 1981 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. 2006 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. 2015 मध्ये टायलर पुरस्कार हा पर्यावरण क्षेत्रातील नोबेल मानला जातो, हा पुरस्कार देण्यात आला. 2024 मध्ये त्यांना संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण पुरस्कार चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा प्रदान करण्यात आलेला होता. तर बघा, महत्त्वाचा मुद्दा असणार आहे हे. तर कोण होते? भारतातील ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ, अभ्यासक आणि लेखक होते. त्यांची काही पुस्तके प्रसिद्ध आहेत बघा. त्यांनी पर्यावरण विषयावर अनेक पुस्तके आणि स्तंभलेखनही केलेले आहे. 2023 मध्ये त्यांचे आत्मचरित्र ए वॉक ऑफ द हिल हे प्रकाशित झालेले होते. आत्मचरित्र आहे हे. तर त्यांनी लहान मुलांसाठी मुचकुंद आणि त्याचे गोड दात हे पुस्तकी लिहिलेले आहे. त्यांची मराठी पुस्तके बघा, सह्याचला आणि मी, एक प्रेम कहाणी, निसर्गाने दिला आनंदकंद, सह्याद्रीचे 8 धाक, उत्क्रांती, एक महानाट्य, निसर्ग नियोजन, लोकसहभागाने. तसेच त्यांची इंग्रजी पुस्तके कोणती आहेत? तर अ वॉक ऑफ द हिल, लिव्हिंग विथ पीपल अँड नेचर, दिस पेचर्ड लँड, इकॉलॉजी अँड इक्विटी, डायव्हर्सिटी, द कॉर्नरस्टोन ऑफ लाईफ. तर ही त्यांची काही प्रसिद्ध पुस्तकं आहेत. तर हा निधन वार्ता या अंतर्गत येणारा महत्त्वाचा घटक आहे, तर लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सोबत सामंजस्य करार केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दिल्ली सरकार. जानेवारी 2026 मध्ये दिल्ली सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यात एक ऐतिहासिक सामंजस्य करार झालेला आहे. या करारानुसार आरबीआय ही दिल्ली सरकारची बँकर, कर्ज व्यवस्थापक आणि वित्तीय एजंट म्हणून काम पाहणार आहे. हा करार 9 जानेवारी 2026 पासून लागू झाला. करारामुळे दिल्ली सरकारला खुल्या बाजारातून स्टेट डेव्हलपमेंट लोन्सद्वारे सुमारे 7% व्याजदराने निधी उभारता येणार आहे. शिल्लक रोख रकमेची आपोआप गुंतवणूक होऊन त्यावर व्याज मिळेल, त्यामुळे वित्तीय शिस्त वाढणार आहे. उभारलेला निधी फक्त पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वापरला जाईल, जसे की यमुना पुनरुज्जीवन, आरोग्य सेवा, सार्वजनिक वाहतूक आणि पाणीपुरवठा. या करारामुळे दिल्लीचे सार्वजनिक वित्त व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे. तर बघा, आरबीआयने दिल्ली सरकारची बँकर, कर्ज व्यवस्थापक आणि वित्तीय एजंट म्हणून काम करण्यासाठी नुकताच सामंजस्य करार केलेला आहे. नेक्स्ट आहे, भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक आंतरदेशीय
रेनबो ट्राउट फिश फार्मचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तेलंगणा. भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक अंतर्देशीय रेनबो ट्राउट फिश फार्मचे उद्घाटन तेलंगणा राज्यात करण्यात आलेले आहे. हा फिश फार्म तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील कुंदुकूर मंडल येथे स्थित आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन 5 जानेवारी 2026 रोजी केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह आणि केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. हा फिश फार्म स्मार्ट ग्रीन ॲक्वाकल्चर या स्टार्टअपद्वारे उभारण्यात आलेला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 50 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या फार्ममध्ये प्रगत रिसर्क्युलेटिंग एक्वाकल्चर सिस्टीम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. आरएस तंत्रज्ञानामुळे दख्खनच्या पठारासारख्या उष्ण हवामानातही थंड पाण्यातील रेनबो ट्राउट माशांचे उत्पादन शक्य झालेले आहे. या फिश फार्मची वार्षिक उत्पादन क्षमता सुमारे 1200 मेट्रिक टन इतकी आहे. पारंपरिकपणे रेनबो ट्राउटचे पालन हे केवळ हिमालयीन थंड प्रदेशात केले जात होते, परंतु या प्रकल्पामुळे आता दक्षिण भारतातही रेनबो ट्राउट माशांचे व्यावसायिक उत्पादन शक्य झालेले आहे. रेनबो ट्राउट हा एक सुंदर रंगीबेरंगी मासा आहे, जो त्याच्या गुलाबी लाल पट्टे आणि काळ्या डागांसाठी ओळखला जातो. थंड आणि चांगल्या ऑक्सिजनयुक्त गोड्या पाण्यात म्हणजेच नद्या किंवा तलावामध्ये आढळतो थंड हवामानाच्या ठिकाणी. तर आता तो दक्षिण भारतातही त्याचे उत्पादन करण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोठे सुरू होणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हरियाणा. भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन हरियाणा राज्यात सुरू होणार आहे. ही ट्रेन हरियाणातील जिंद ते सोनीपत या सुमारे 90 किलोमीटर लांबीच्या मार्गावर धावणार आहे. तर बघा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन ही कोणत्या मार्गावरती धावणार आहे? तर जिंद ते सोनीपत हरियाणा राज्यातील आहे हा मार्ग. या ट्रेनची पहिली चाचणी 26 जानेवारी 2026 रोजी सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी जिंद ते देशातील पहिला आणि सर्वात मोठा हायड्रोजन उत्पादन प्रकल्प उभारण्यात आला आहे. ही ट्रेन पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे. ट्रेनमध्ये एकूण 10 कोच असतील. या ट्रेनची निर्मिती चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी येथे करण्यात आलेली आहे. या हायड्रोजन ट्रेनचा संभाव्य वेग ताशी 110 ते 150 किलोमीटर इतका असू शकतो. ही ट्रेन झिरो इमिशन तंत्रज्ञानावर आधारित असून तिच्यातून केवळ पाण्याची वाफ उत्सर्जित होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे भारत हा जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीन यासारख्या हायड्रोजन तंत्रज्ञान वापरणाऱ्या देशांच्या रांगेत सामील झाला आहे. तर बघा भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन हरियाणा राज्यामध्ये सुरू होणार आहे आणि मार्गाचे नाव असणार आहे जिंद ते सोनीपत. नेक्स्ट आहे भारत सरकारने चीनी नागरिकांसाठी कोणता नवीन इलेक्ट्रॉनिक व्यवसाय विजा सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 EB4 विजा. भारत सरकारने चीनी नागरिकांसाठी EB4 म्हणजेच ई प्रोडक्शन इन्व्हेस्टमेंट बिझनेस हा नवीन इलेक्ट्रॉनिक व्यवसाय विजा सुरू केला आहे. हा नवीन विजा सुविधा 1 जानेवारी 2026 पासून कार्यान्वित झाली आहे. हा विजा प्रामुख्याने उत्पादन, गुंतवणूक आणि तांत्रिक व्यावसायिक क्रियाकलापांसाठी डिझाईन करण्यात आला आहे. या अंतर्गत उपकरणांची मांडणी व कार्यान्वये, गुणवत्ता तपासणी, देखभाल आणि कर्मचारी प्रशिक्षण यासारख्या कामांना परवानगी दिली जाते. या विजासाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून दूतावासात जाण्याची किंवा मध्यस्थांची आवश्यकता नाही. हा विजा साधारणतः 45 ते 50 दिवसात जारी केला जातो. या विजावर भारतात जास्तीत जास्त 6 महिन्यांपर्यंत राहण्याची परवानगी मिळते. तर बघा जानेवारी 2026 मध्ये भारत सरकारने चीनी नागरिकांसाठी EB4 हा नवीन इलेक्ट्रॉनिक व्यवसाय विजा सुरू केलेला आहे. नेक्स्ट आहे 12वा कलिंग साहित्य महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओडिसा. कलिंग साहित्य महोत्सव 2026 हा ओडिसा राज्यात आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे मुख्य ठिकाण भुवनेश्वर, मेफेअर लगून आणि इतर 5 ठिकाणी आहेत. ही महोत्सवाची 12वी आवृत्ती आहे आणि ती 8 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीत पार पडत आहे. या वर्षीच्या महोत्सवाचा मुख्य विषय किंवा थीम काय आहे? तर मर्यादाहीन साहित्य. महोत्सवाचा फोकस मानवतेला आकार देणाऱ्या कथा, जगांचे भाषांतर आणि भविष्याचे परिवर्तन यावर आहे. या महोत्सवात भारत आणि परदेशातील 500हून अधिक लेखक, विचारवंत, कलाकार आणि धोरणकर्ते सहभागी झाले आहेत. 100हून अधिक सत्रांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये कथा, कविता, इतिहास, विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हवामान बदल यासारख्या विषयांवर चर्चा होत आहे. महोत्सवाचा उद्देश हा ओडिया भाषेचा समृद्ध वारसा आणि जागतिक साहित्याशी तिचा संबंध साजरा करणे हा आहे. तर बघा 12वा कलिंग साहित्य महोत्सव हा ओडिसा राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे गुजरातमधील सोमनाथ मंदिराने अलीकडेच आपल्या पहिल्या परकीय हल्ल्याचा 1000वा वर्धापन दिन साजरा केला आहे. त्या मंदिरावर कोणी हल्ला केला होता?
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महमूद गजनी. गुजरातमधील सोमनाथ मंदिराने परकीय हल्ल्याच्या 1000व्या वर्धापन दिनाचे आयोजन अलीकडेच केले होते. जानेवारी 1026 मध्ये मोहम्मद गझनीने सोमनाथ मंदिरावर पहिला मोठा परकीय हल्ला केला होता. या ऐतिहासिक घटनेला 2026 मध्ये 1000 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने 8 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीत सोमनाथ स्वाभिमान पर्व आयोजित करण्यात आले आहे. 2026चे हे वर्ष स्वातंत्र्यानंतर पुनर्संचयित करण्यात आलेल्या सध्याच्या सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला 75 वर्षे पूर्ण होण्याचे वर्षही साजरे करण्यात येत आहे. त्यामुळे यावर्षी हल्ल्याच्या 1000व्या वर्धापन दिनासोबतच मंदिराच्या पुनर्बांधणीच्या हिरक महोत्सवाचाही विशेष साजरा करण्यात आलेला आहे. सध्याचे मंदिर 1951 मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी आणि के.एम. मुन्सी यांच्या प्रमुख योगदानाने पुनर्बांधणी करण्यात आले होते. 18व्या शतकात अहिल्याबाई होळकर यांनी याचे नूतनीकरण केलेले होते. सोमनाथ मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. वास्तुकला ही चालुक्य शैलीमध्ये आहे. स्थान आहे प्रभास पाटण, गुजरात, अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर. नेक्स्ट आहे दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9 जानेवारी. भारतात दरवर्षी 9 जानेवारी रोजी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. त्यांच्या या ऐतिहासिक आगमनाचे स्मरण म्हणून हा दिवस निवडण्यात आला. या दिवसाचा मुख्य उद्देश परदेशात राहणाऱ्या भारतीय समुदायाने भारताच्या विकासात दिलेल्या योगदानाचा सन्मान करणे आणि त्यांना मातृभूमीशी जोडून ठेवणे हा आहे. प्रवासी भारतीय दिवसाची सुरुवात 2003 पासून झाली. प्रारंभी हा दिवस दरवर्षी साजरा केला जात असे, परंतु 2015 पासून तो दर 2 वर्षांनी भव्य संमेलनाच्या स्वरूपात साजरा केला जातो. तर गेल्या वर्षीच 18वा जागतिक प्रवासी दिन साजरा करण्यात आलेला होता. नेक्स्ट आहे न्यायमूर्ती ए. मोहम्मद मुश्ताक यांची कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सिक्कीम. न्यायमूर्ती ए. मोहम्मद मुश्ताक यांची 4 जानेवारी 2026 रोजी सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांना 4 जानेवारी 2026 रोजी सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथुर यांच्या हस्ते लोकभवन गंगटोक येथे शपथविधी देण्यात आला. त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे. न्यायमूर्ती ए. मोहम्मद मुश्ताक हे सिक्कीम उच्च न्यायालयाचे 24वे मुख्य न्यायाधीश आहेत. सिक्कीममध्ये नियुक्ती होण्यापूर्वी ते केरळ उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश होते. त्यांनी केवळ उच्च न्यायालयात प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या नियुक्तीची शिफारस 18 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आलेली होती. ही शिफारस भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केलेली होती. नेक्स्ट आहे इंदोरच्या कोणत्या भागात पाण्यामुळे होणाऱ्या आजाराचा प्रादुर्भाव साथीचा रोग म्हणून घोषित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भागीरथपुरा. इंदोरमधील भागीरथपुरा परिसरात जानेवारी 2026 मध्ये जलजन्य आजारांचा म्हणजेच अतिसार व उलट्या यांचा प्रादुर्भाव साथीचा रोग म्हणून घोषित करण्यात आला आहे. इंदोर शहर आरोग्य प्रशासनाने 4 जानेवारी 2026 रोजी या उद्रेकाची अधिकृत घोषणा केली आहे. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये सांडपाणी मिसळल्यामुळे पाणी दूषित झाल्याचे या साथीचे मुख्य कारण आहे. प्रयोगशाळा तपासणीत दूषित पाण्यात ई. कोलाई जीवाणू मोठ्या प्रमाणावर आढळले आहेत. या साथीमुळे आतापर्यंत किमान 10 ते 17 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या प्रादुर्भावात 1500 पेक्षा जास्त नागरिक बाधित झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून भागीरथपुरा परिसरातील नर्मदा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. नागरिकांना पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. परिसरातील 500हून अधिक बोरवेल्सचे क्लोरिनेशन करण्यात आले आहे. या घटनेच्या तपासासाठी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद यांच्या विशेष पथकाने इंदोरमध्ये भेट दिलेली आहे. तर बघा इंदोर हे स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सर्वात स्वच्छ शहर ठरलेले आहे, परंतु याच इंदोरमधील भगीरथपुरा या ठिकाणी जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव साथीचा रोग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे व्हेनेझुएलाचे अंतरिम राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डेल्सी रॉड्रिग्ज. डेल्सी रॉड्रिग्ज यांनी 5 जानेवारी 2026 रोजी व्हेनेझुएलाचे अंतरिम राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहण्याचे आदेश दिले. त्यांनी नॅशनल असेंब्लीमध्ये पदाची शपथ घेतली. त्यांना ही शपथ जॉर्ज रॉड्रिग्ज नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष आणि त्यांचे बंधू यांनी दिलेली आहे. डेल्सी रॉड्रिग्ज यांनी 2018 पासून व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्ष पदावर काम केले आहे. त्याआधी तेल मंत्री म्हणूनही कार्य केलेले आहे. ही नियुक्ती राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी
आणि त्यांच्या पत्नीवर अमेरिकेच्या अंमली पदार्थ तस्करी आरोपानंतर घडलेल्या राजकीय उलथापालथानंतर झालेली आहे. कोणत्या देशाने अलीकडेच लौदी नावाची एक नवीन प्रगत युद्धनौका तैनात करून आपली नौदल शक्ती मजबूत केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चीन. चीनने लौदी नावाची नवीन युद्धनौका आपल्या ताफ्यात तैनात केलेली आहे. ही युद्धनौका टाइप 052D वर्गातील सुधारित गाइडेड मिसाईल डिस्ट्रॉयर आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी नौदलाने जानेवारी 2026 मध्ये ही युद्धनौका सेवेत दाखल केली आहे. यामध्ये नवीन रडार प्रणाली, प्रगत शस्त्रास्त्रे आणि नेटवर्किंग यंत्रणा बसवण्यात आली आहे. युद्धनौकेची हवाई संरक्षण, सागरी हल्ले आणि युद्ध मोहिमेचे नेतृत्व करण्याची क्षमता लक्षणीयरित्या वाढलेली आहे. नेक्स्ट आहे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी किती साहित्यकृती प्रकाशित केल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 55. 6 जानेवारी 2026 रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्ली येथे 5 शास्त्रीय भाषांमधील 55 साहित्यकृतींचे प्रकाशन केले. या शास्त्रीय भाषा आहेत तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि ओडिया. 41 पुस्तके ही केंद्रीय भारतीय भाषा संस्था अंतर्गत शास्त्रीय भाषा केंद्राने प्रकाशित केली आहेत. ही 41 पुस्तके कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया भाषांमध्ये विकसित करण्यात आली आहेत. 13 पुस्तके आणि तिरुकुल्लरची सांकेतिक भाषा मालिका ही केंद्रीय शास्त्रीय तमिळ संस्थाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. तिरुकुल्लरल हा तमिळ कवी तिरुवल्लुवर यांचा ग्रंथ आहे. तिरुकुल्लरलमध्ये नैतिकता, राजकारण, अर्थशास्त्र आणि प्रेम या विषयावरील 2 ओळींची दोहे आहेत. तर बघा 6 जानेवारी 2026 रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्ली या ठिकाणी 5 शास्त्रीय भाषांमधील 55 साहित्यकृतींचे प्रकाशन केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोणत्या देशाने इंडियन प्रीमियर लीग 2026च्या प्रसारणावर बंदी घातली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बांगलादेश. बांगलादेशने इंडियन प्रीमियर लीग 2026च्या प्रसारणावर बंदी घातली आहे. बंदीचे मुख्य कारण मुस्तफिजुर रहमान वाद आहे. बीसीसीआयने त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघातून वगळलेले आहे. या कृतीमुळे बांगलादेशी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचा सरकारचा दावा आहे. 5 जानेवारी 2026 रोजी बांगलादेशचे माहिती व प्रसारण मंत्रालयाने ही बंदी लागू केली. बंदी दूरदर्शन वाहिन्या, डिजिटल स्ट्रीमिंग आणि सर्व प्रकारच्या प्रचारात्मक साहित्यावर लागू करण्यात आलेली आहे. तर बघा जानेवारी 2026 मध्ये बांगलादेशने इंडियन प्रीमियर लीगच्या प्रसारणावर बंदी घातलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.